भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक, मी बाबाची सेविका ज्योती जगने तुमच्यासमोर एक अनुभव सादर करीत आहे। हे अनुभव जिल्हा गडचिरोली, तहसील कुरखेडा आणि गाव पण कुरखेडा। पहा सेवकांनो, रामचंद्र भाऊ कोल्हे आणि त्यांची पत्नी जिजाबाई कोल्हे आणि त्यांना एकच मुलगा होता, सूरज कोल्हे। हे तिघांचा परिवार त्या कुरखेडा ह्या गावी राहायचं। त्याच्यानंतर त्यांच्यावर पहा खूप आपत्ती आणि खूप दुःख होते। मार्गात येण्याआधी ते अनेकमध्ये होते तर खूप दुःखी राहायचे। त्याच्यानंतर रामचंद्र भाऊ कोल्हेंनी विचार केलं आणि शाकुली या गावी सर्व कार्यकर्ता काकाजी यांच्याकडे गेले आणि त्यांनी कार्य वगैरे आणले। साधे कार्य आणले, साधे कार्य केले, त्यागाचे कार्य केले, हवन वगैरे केले आणि सर्व मार्गात येऊन त्यांचं जीवन सुखाचं झालं। पहा, सुखाने जीवन जगत होते रामचंद्र भाऊ कोल्हेंचं परिवार। आणि एके दिवशी कसं काय घडलं? सूरज मुलाला रामचंद्र भाऊ काय म्हणतात, दादा तू बांद्याकडे बैलांना चारायला ने चारा। हो म्हणतात ते आपल्या वडिलांना। रामचंद्र भाऊ कोल्हेंना सूरज काय म्हणतो, हो दादा म्हणतो, मी बैलांना नेते। ती तारीख कोणती होती सांगू काय तुम्हाला? 17/9 आणि दिवस रविवारचा होता। सूरज आपल्या बैलांना घेऊन आणि आपल्या फ्रेंडला जो शाळेत शिकत होता, शगन नावाचा त्याच्यासोबत एक मुलगा, त्याला घेऊन ते बांद्याकडे जायला निघाले। त्यांच्या घराच्या जवळ जो जंगल होता तिथे व्हेरिफिकेशनवाल्यांनी मुरुम नेलं होतं। मुरुम नेऊन तिथे खूप मोठा गड्डा झालं होतं आणि त्या गड्ड्यामध्ये 10 फूट पाणी होतं। पहा सेवकांनो, सूरज आणि शगन हे दोघे दोस्त बांद्याकडे बैल चारायला निघाले तर शगन आणि सूरज बैलाला त्या गड्ड्यामध्ये टाकतात आणि त्यांच्या शेपटीला हात पकडतात, पण शगन मुलगा निघून जातो आणि हा सूरज मुलाचा हात बैलांचं सुटून जातो। त्याच्यानंतर तो पाण्यामध्ये डुबतो सूरज आणि शगन मुलगा ओरडतो, अहो धावा धावा, हा सूरज पाण्यामध्ये बुडाला आहे। त्याच्यानंतर तिथे प्रल्हाद शहारे नावाचा एक व्यक्ती असतो, तो धावतो आणि त्या सूरज मुलाला पाण्यामधून बुडतो तर त्याला बाहेर काढतो। त्यांची वाचा बंद असते, फक्त श्वास सुरू असते। त्याच्यानंतर प्रल्हाद शहारे असतात ते त्यांच्या आईला बोलवतात की जिजाबाई, तुमचा मुलगा पाण्यात बुडाला, तुम्ही या, धावा हो। तुम्ही धावत धावत जाते। मायची ममता मायचीच असते। पहा सेवकांनो, जिजाबाई रडत रडत जाते आणि सूरज मुलाला आपल्या मांडीवर घेते आणि रडते की सूरज मुला उठणं रे, काय झालं रे तुला रे, आताच तर चांगलं होतास। पहा भगवंताच्या समोर काय म्हणते, हे परमेश्वरा, माझ्याशी काय चूकभूल झाली आणि माझ्या पतीशी आणि माझ्या मुलाशी पण काय चूकभूल झाली रे। तर हे आज दिवस दिसत आहेत मला आणि मी कोणत्या शब्दामध्ये फसली असेल, आमच्याशी कोणत्या चूकभुली झाल्या असतील तर आम्हाला माफ करा ना। आत्ताच्या आत्ता माझ्या मुलाला उठवून बसवा। त्याच्यानंतर पहा ते मायची ममता वे खूप रडते, खूप शब्द मांडते या भगवंताच्या समोर आणि एक परसाचा पान तोडते आणि त्या परसाच्या पान तोडून तिथे पाणी घेते आणि 7 फुकाची तीरथ बनवते। तर पहा कसे शब्द पाडते जिजाबाई, असे शब्द तुम्ही बोलू नका। हे भगवंता म्हणते, मी हे 7 फुकाची तीर्थ तर बनवत आहे, ह्या 7 फुकाच्या तीर्थामध्ये माझा मुलगा मला आई म्हणल्या पाहिजे आणि त्याच्यानंतर तो मरेल पण तर चालेल, पण एक वेळा तुम्ही उचलून बसवा, त्याच्यानंतर तो मरेल तर तरी पण मग आम्हाला अफसोस नाही राहणार। पहा ते 7 फुकाची तीरथ देते त्या मुलाला, सूरजला, आणि तो पेतो आणि पहा परमेश्वराने कसे शब्द पकडले। फक्त तो आई म्हणतो
आणि अजून त्याची वाचा बंद होते आणि बेशुद्ध पडतो. त्याच्यानंतर प्रल्हाद सहारे रामचंद्र भाऊ कोलेला बोलवायला जातात आणि त्याला बोलवून आणतात की तुमचा मुलगा मरण पावला, तुम्ही या हो इथे. मग धावत धावत रामचंद्र कोल्हे त्या मुलाकडे जातो आणि खूप रडतो आणि काय म्हणतो, हे परमेश्वरा, आमच्याशी काय गलती झाली रे? आम्ही तर माता पिता आहोत. आम्ही दुःखात होतो, सुखासाठी ह्या मार्गात आलो आणि सुखाने जीवन जगत असताना असं कसं काय झालं आणि आम्ही कोणत्या शब्दामध्ये फसलो असेल तर आम्हाला माफ करा भगवंता. बाबा हनुमानजी, बाबा जुमदेवजी, मी तुम्हाला प्रणाम करते आणि चुकभुलीची माफी मागते. पहा, त्याच्यानंतर रामचंद्र कोल्हे परसाचा पान तोडतात आणि 11 फुकाचा तीर्थ जो बनवतात आणि त्या तीर्थामध्ये काय म्हणतात की आमच्याशी, आम्ही माता पिता आहोत, आमच्याशी काय चुकभूल बी होते असेल तर आम्हाला माफ करा, पण माझ्या मुलाला तुम्ही उठवून बसवा. त्याच्यानंतर तो 11 फुकाचा तीर्थ पेतो, पाजतो ते आपल्या मुलाला आणि त्याच्यानंतर त्याचा मुलगा आई अजून म्हणतो आणि अजून बेशुद्ध पडतो. कारण शब्दामध्ये जिजाबाईने असे शब्द बोलले होते की ती शब्दामध्येच फसलेली होती. त्याच्यानंतर खूप रडतात आणि गडचिरोलीला कुंभारे डॉक्टरांचं हॉस्पिटल राहतो, तिथे रामचंद्र कोल्हे आपल्या मुलाला घेऊन जातात आणि डॉक्टरांना सांगतात की माझा मुलगा असं असं झालं आहे डॉक्टर साहेब, तुम्ही ॲडमिट करा. कुंभारे डॉक्टर काय म्हणतात रामचंद्र कोल्हेला, मी तर तुमच्या मुलाला ॲडमिट करणार, पण ह्या मुलाचा जीव जाईल हे मी रिक्स घेणार नाही. मी तर तुमच्या मुलाला ॲडमिट करायला तयार आहे, पण तुमचा मुलगा वाचू शकणार नाही. त्यांच्यानंतर खूप रडतात रामचंद्र भाऊ कोल्हे आणि जिजाई पण खूप रडतात. भगवंताला काय म्हणतात, अहो आम्ही दयाळू आहो भगवंता, आमचा कोणी नाही ह्या जगामध्ये, फक्त तुम्ही हा. आम्ही जे शब्द दिले होते की आम्ही मरून किंवा जगून एका परमेश्वराच्या सरणी, पण आज अशा शब्दामध्ये आम्ही कोणत्या शब्दामध्ये फसलो तर आम्हाला काही समजत नाही आहे आणि माझा मुलगा असं कसं काय झालं परमेश्वरा, हे भगवंता आता तुम्हीच आहात. तिथे घनश्याम भाऊ नागोशे म्हणून एक व्यक्ती होतं सेवक, त्यांनी त्याला तीर्थ बनवून दिलं आणि तो तीर्थ पाजला. त्याच्यानंतर पहा, काही त्याला आराम झालेला नव्हतं, खूप रडायचे आणि मग त्यांनी आपल्या कार्यकर्ता काकाजी, सार्वे कार्यकर्ता काकाजी साकोली इथले, त्यांनी फोन केलं आणि त्यांना बोलावण्यात आलं. गडचिरोलीला त्यांनी बोलवलं. कार्यकर्ता काकाजी त्या बाईला, जिजाबाईला काय म्हणतात, जेव्हा तुमचा मुलगा पाण्यामध्ये बुडाला होता तर तुम्हाला माहिती आहे का? पाण्यात बुडाला तर माहीत नाही आहे काकाजी, पण जेव्हा मुलाची वाचा बंद होती आणि श्वास सुरू होती फक्त, तर मी 7 फुकाच्या परशाच्या पान तोडलं आणि 7 फुकाच्या तीर्थ बनवलं आणि त्या तीर्थामध्ये मी असे शब्द मांडलं की माझा मुलगा एक वेळा बोलल्या पाहिजे, त्याच्यानंतर मरेल तरी मला अफसोस नाही. पहा, ह्या शब्दामध्ये जिजाबाई फसल्या होत्या. कार्यकर्ता काकाजींच्या जवळ त्यांनी शब्द सोडवले. शब्दच परमेश्वर आहे. पहा सेवकांनो, आपण शब्दामध्ये, सेवक लोक शब्दामध्येच फसतो. सत्य, मर्यादा, प्रेम, 4 तत्व, 3 शब्द, 5 नियम, अशी ही गाठ बांधली आहे की आपल्याला ह्याचं 4 तत्व, 3 शब्द, 5 नियमांचा पालन करायलाच हवं आणि सत्य, मर्यादा, प्रेमाने राहायला हवं. आपण जेव्हा चर्चा बैठकीमध्ये जातो, एक चित्त, एक लक्ष, एक भगवान असतो. तिथे आपण इकडे तिकडे लक्ष न करता त्या चर्चा बैठकीकडे एक लक्ष घेऊन ते ऐकायला हवं. आपल्याला अनुभवाच्या माध्यमातूनच हा आपला मार्ग प्रचार प्रसार करून हा घडलेला आहे आणि हा मार्ग बनलेला आहे. त्याच्यानंतर सार्वे कार्यकर्ता काकाजींना बोलवण्यात येतो आणि जिजाई पूर्ण शब्द सोडवते आणि त्याच्यानंतर पहा, 101 फुकाचं तीर्थ, 101 फुकाचा तीर्थ त्याला मुलाला बनवून पाजतात आणि पहा, थोड्या वेळातच तो मुलगा उठून बसतो. कसे शब्द पकडले बाबांनी. आज मुलगा तो जगत आहे, पण पहा, आज ते शब्दामध्ये फसली होती ना, आपले शब्द सोडून आज त्या मुलाचं जीवन सुखमयच जगत आहे. पहा, म्हणून असे शब्दामध्ये फसू नका आणि भगवंताची त्यांच्यावर जागृत शक्ती मिळाली
आणि त्यांनी 4 तत्व 3 शब्द 5 नियमांचं पालन केलं आणि त्यांच्यावर बाबाची असीम कृपा राहिली. म्हणून सेवकांनो, आपण सत्याने राहावे. माझ्याशी मी अनुभवाच्या माध्यमातून तुम्हाला कळवते आणि सत्यमर्यादा प्रेमाचं आचरण करायला आणि 4 तत्व 3 शब्द 5 नियमांचं पालन करायला सांगते. भगवंत आपल्याला ह्या सृष्टिकोनामध्ये आपल्याला भगवंत आहे. आपल्या हृदयात, आपल्या मनात, आपल्या आत्म्यात परमात्मा आहे. आपण दुसऱ्यावर आपत्ती आली, आपण त्याला मदत करावी. हा आपला परमात्मा एकचा मार्ग सांगतो. हा सत्यमर्यादा प्रेमाचा मार्ग आहे. सेवकांनो, माझ्याशी बोलण्या चालण्यामध्ये आणि माझ्या अनुभवाच्या माध्यमातून मी कळवते तुम्हाला. तर कुठे कोणत्या गोष्टीमध्ये चूक पण होत असेल तर मी तुमच्यासमोर क्षमा मागते. मी तुमची ज्योती जगणे, बाबाची सेविका, राहणारी तिरोडा. सर्वांना नमस्कार करते जी. नमस्कार जी.